रमाई फेडरेशनचे कार्यकर्ते लवकर स्टेजवर या साहेब. तसेच आमचे तालुका अध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ गांगुडे यांनी स्टेजवर यायचे. तसेच रिपब्लिकन पक्षाच्या उपाध्यक्ष रिपब्लिकन पक्षाच्या उपाध्यक्ष महिला आघाडी शीलाताई गांगुडे या स्टेजवर याचा सत्कार होत आहे. तसंच अनिलभाई गांगुडे, मंगेश पगारे साहेब आपण स्टेजवर या. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि गांगुडे साहेब आणि त्याचबरोबर शीलाताई गांगुडे या पण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या त्यांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. यानंतर तर तसेच या दोघांचा सत्कार अनिल गायवळ हे करत आहे. गांगुडे यांचा सत्कार अनिल गायवळ यांनी केलेला आहे आणि तसा अनिल गांगुडे राष्ट्रीय उपाध्यक्ष RTI यांचा पण सत्कार अनिल त्याबरोबर मंगेश पगारे साहेब RTI यांचा पण सत्कार केला आणि त्यांचा सत्कार होत आहे. रील स्टार दर्शना दिलीप सोनवणे यांनी लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. त्यांचा सत्कार शीलाताई गांगुडे हे त्यांचा सत्कार करतात. देत आहेत या कार्यक्रमाची यांनी स्टेजवर यायचं आहे. त्यांचा पण सत्कार होणार आहे आणि त्याचा सत्कार कामराजनगर मधील CA झाल्याबद्दल त्यांचा सत्कार शीलाताई गांगुडे यांची होत आहे. शंकर मोरे यांची मुलगी ऋतुजा शंकर मोरे या CA झाले त्याबद्दल त्यांचा सत्कार होत आहे. ऋतुजा शंकर मोरे या कामराजनगरमध्ये CA झाले त्याबद्दल त्यांचा सत्कार शीलाताई गांगुडे या करत आहेत. तो
त्यांचा धन्यवाद. यानंतर मॅडम आपल्याला या जयंती निमित्तानं शुभेच्छा देत आहेत. थोडं शांत राहा. तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योत महात्मा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ सर्वांना अभिवादन करते. इथं जमलेल्या माझ्या प्रत्येक भगिनींना, भावांना जय भीम. जय भीम मध्ये एवढी ताकद आहे की चांगल्या चांगल्याला वाकवते. म्हणून म्हणते, उच्च रूढीला अटेका आला रक्त बाबांना आणि बापाचा बाप जन्म घातला रामजी बाबांना. आज आपण सर्वजण जयंती फार उत्साहात साजरी करतो. मला वाटतं इथे जे डान्स करत होते कोण होते ते भाऊ? हा गोविंदा, ज्युनियर गोविंदा. पण ते इतके त्यांच्या नसामध्ये ते जयंतीचा जो उत्साह होता की खऱ्या अर्थाने ते मन मोकळे आणि एक उत्साह साजरा. आपण फक्त दिखावा करतो ना शायनिंग, पण ते खऱ्या अर्थाने नाचत होते आणि ते त्यांचा उत्साह ते साजरा करत होते. अशी ही ताकद आणि ही चळवळ ही इथूनच जन्माला येते. या घाटकोपरमध्ये बाबासाहेबांचा हा बालेकिल्ला आहे, चळवळीचा बालेकिल्ला आहे. यामधून चळवळ उभी राहिलेली आहे. चांगले चांगले नेते जमले इथून बनलेले आहेत, कार्यकर्ते बनलेले आहेत. इथं असलेल्या आताच माझ्या हस्ते 2 महिलांना आपण मेडल दिलं. ही ताकद ही फक्त बाबासाहेबांनी दिलेली आहे. ही ताकद आपल्याला फक्त महिलांना बाबासाहेबांनी देखील दिलेली आहे. म्हणून मी नेहमीच म्हणत असते, महिलाओं का जीना आसान नहीं होता, यूं ही मनुवाद के घूंघट में झुकी रहती, वरना सर उठाना आसान नहीं होता. मेरे भीम ने तेरे हाथों के बेड़ियों को तोड़ा, वरना कलम चलाना आसान नहीं होता. अरे डीएम सीएम पीएम कोई महिला नहीं बनती अगर मेरे भीम का लिखा संविधान न होता. संविधान न होता. मी तुमच्या सर्वांना शुभेच्छा देते. इथल्या आयोजकांना शुभेच्छा देते. इथले आमचे कलाकार आहेत त्यांना सुद्धा शुभेच्छा देते. खूप छान प्रकारे तुम्ही कला आणि तुम्ही कलेतून एक चळवळ प्रबोधन करत असतात. तुम्हाला तर सुद्धा शुभेच्छा देते. येणाऱ्या पिढीला पण शुभेच्छा देते. आणि बोलते, भीम ने हमें बलवान बना डाला. भीम ने हमें बलवान बना डाला. कोई हिला ना सके ऐसी चट्टान बना डाला. अरे मेरे भीम के संविधान का करिश्मा तो देखो देखो यारो, एक चाय बेचने वाले को देश का पंतप्रधान बना डाला. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. आपल्या मुलींना शिकवा, मोठं करा. आजकाल तुम्ही बघितलेलं आहे, जसे मुलींवर लक्ष ठेवा, आपल्या मुलींना मैत्रिणीसारखं वागवा, शिक्षण द्या. आजकाल तुम्ही बघितले कसे प्रकार होत आहेत पुण्यामध्ये, जे प्रकार झाले. आपल्या सगळ्या आयांना माझी विनंती की आपल्या मुलींवर लक्ष द्या, त्यांना शिकवा, गोंधू बाबाच्या मागे लागू नका. बाबांनी सांगितलं का, बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षण घ्या. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जे कोणी घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. कारण शिक्षकांनी मस्तक सुधारते आणि सुधारलेलं मस्तक कधीच कोणापुढे नतमस्तक होत नाही. हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना जयंतीच्या शुभेच्छा देते. जय भीम, जय भारत, जय माता. धन्यवाद मॅडम. यानंतर पवन भाऊ जाधव आणि विजय मोरे यांनी लवकरच स्टेजवर यायचं आहे, कारण पुढचे गाणे व्हायचे आहेत. पवन भाऊ जाधव आणि विजय